नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इतिहासातील प्राचीन भारत या विषयावर 20 सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, हडप्पा संस्कृतीत वापरली जाणारी लिपी कोणत्या प्रकारची होती? पर्याय ए चित्रलिपी, बी ब्राह्मी, सी देवनागरी, डी फारसी। योग्य उत्तर ए चित्रलिपी। हडप्पा संस्कृतीची लिपी चित्रात्मक स्वरूपाची होती। प्रश्न दुसरा, ऋग्वेदातील सर्वात प्राचीन देवता कोणते मानले जाते? पर्याय ए शिव, बी विष्णू, सी इंद्र, डी ब्रह्मा। योग्य उत्तर सी इंद्र। ऋग्वेदात इंद्राला प्रमुख देव मानले आहे। प्रश्न तिसरा, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? पर्याय ए कुरुक्षेत्र युद्ध, बी पानिपत युद्ध, सी कलिंग युद्ध, डी तराईचे युद्ध। योग्य उत्तर सी कलिंग युद्ध। सम्राट अशोकाने विनाशकारी कलिंग युद्धातील अथांग रक्तपात आणि दुःख पाहून विचलित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला। प्रश्न चौथा, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? पर्याय ए महावीर, बी गौतम बुद्ध, सी चाणक्य, डी अशोक। योग्य उत्तर बी गौतम बुद्ध। बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध हे आहेत। त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते। प्रश्न पाचवा, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते? पर्याय ए पार्श्वनाथ, बी महावीर, सी ऋषभनाथ, डी चाणक्य। योग्य उत्तर बी महावीर। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे आहेत। प्रश्न सहावा, उपनिषद कोणत्या साहित्याशी संबंधित आहेत? पर्याय ए इतिहास, बी धर्मग्रंथ, सी वैदिक साहित्य, डी विज्ञान। योग्य उत्तर सी वैदिक साहित्य। उपनिषद हे प्रामुख्याने वैदिक साहित्याशी संबंधित आहेत। प्रश्न सातवा, अर्थशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए कालिदास, बी चाणक्य, सी बुद्ध, डी अशोक। योग्य उत्तर बी चाणक्य। अर्थशास्त्र हा प्राचीन भारतीय ग्रंथ आचार्य चाणक्य यांनी लिहिला आहे। त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जाते। प्रश्न आठवा, सिंधू संस्कृतीतील घरे कशापासून बांधली जात होती? पर्याय ए लाकूड, बी दगड, सी भाजलेल्या विटा, डी माती। योग्य उत्तर सी भाजलेल्या विटा। सिंधू संस्कृतीतील घरे प्रामुख्याने भाजलेल्या विटापासून बनवली जात होती। प्रश्न नववा, वेद कोणत्या भाषेत रचलेले आहेत? पर्याय ए हिंदी, बी संस्कृत, सी प्राकृत, डी इंग्रजी। योग्य उत्तर बी संस्कृत भाषेत। वेद हे प्रामुख्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत। प्रश्न दहावा, सामवेद कशाशी संबंधित आहेत? पर्याय ए युद्ध, बी संगीत, सी शेती, डी विज्ञान। योग्य उत्तर बी संगीत। सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील 4 वेदांपैकी एक असून तो प्रामुख्याने संगीत, गायन आणि मंत्रोच्चाराशी संबंधित आहे। प्रश्न 11वा, मेगास्थनीस कोणत्या राजाच्या दरबारात होता? पर्याय ए अशोक, बी चंद्रगुप्त मौर्य, सी बिंबिसार, डी हर्षवर्धन। योग्य उत्तर बी चंद्रगुप्त मौर्य। मेगास्थनीस हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात होता। तो ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याचा राजदूत होता। प्रश्न 12वा, नंद वंशाचा शेवटचा राजा कोण होता? पर्याय ए धनानंद, बी महापद्मानंद, सी बिंबिसार, डी अशोक। योग्य उत्तर ए धनानंद। नंद वंशाचा शेवटचा राजा धनानंद हा होता। प्रश्न 13वा, तक्षशिला का प्रसिद्ध होते? पर्याय ए व्यापार, बी शिक्षण, सी युद्ध, डी शेती। योग्य उत्तर बी शिक्षण। प्राचीन काळातील तक्षशिला हे जगातील सर्वात जुन्या आणि प्रमुख विद्यापीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होते। प्रश्न 14वा, कालिदास कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पर्याय ए गणित, बी साहित्य, सी युद्ध, डी व्यापार। योग्य उत्तर बी साहित्य। महाकवी कालिदास हे प्राचीन भारतातील सर्वोच्च
संस्कृत कवी आणि नाटककार होते. प्रश्न 15वा, चरक संहिता कशाशी संबंधित आहे? पर्याय ए गणित, बी वैद्य, सी साहित्य, डी खगोल. योग्य उत्तर बी वैद्य. चरक संहिता ही प्राचीन भारतीय आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्राशी संबंधित आहे. हा आयुर्वेदावरील सर्वात जुना आणि मूलभूत ग्रंथ मानला जातो. प्रश्न 16वा, सुश्रुत कशासाठी प्रसिद्ध होते? पर्याय ए गणित, बी शस्त्रक्रिया, सी व्यापार, डी साहित्य. योग्य उत्तर बी शस्त्रक्रिया. आचार्य सुश्रुत हे शस्त्रक्रियेचे जनक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. प्रश्न 17वा, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए फायन, बी ह्युएन-त्सांग, सी मेगास्थनीज, डी कालिदास. योग्य उत्तर सी मेगास्थनीज. इंडिका हा प्रसिद्ध ग्रंथ मेगास्थनीज यांनी लिहिला आहे. प्रश्न 18वा, सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते? पर्याय ए हर्षवर्धन, बी सिमुक, सी अशोक, डी बिंबिसार. योग्य उत्तर बी सिमुक. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. प्रश्न 19वा, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? पर्याय ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी मध्य प्रदेश, डी गुजरात. योग्य उत्तर बी बिहार. ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ बिहार या राज्यात होते. प्रश्न 20वा, पंचमार्क नाणी यांना काय म्हणतात? पर्याय ए सिक्के, बी आहत नाणी, सी मुद्रा, डी सुवर्ण. योग्य उत्तर बी आहत नाणी. पंचमार्क नाणी यांना आहत नाणी असे म्हणतात. ही प्राचीन भारतातील सर्वात जुनी प्रमाणित नाणी आहेत. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपला स्कोअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.